विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। अमरावतीमधल्या अंजनगावमध्ये प्रहारचं शोले स्टाईल आंदोलन, पाण्याच्या टाकीवर चढून प्रहारचं आंदोलन, कामाची चौकशी करण्यात येईल, अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे। बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो, बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे बीड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला। वर्ध्याच्या आर्वी शहरामध्ये नाले सफाईच्या कामाला सुरुवात, पावसाळ्याच्या काळामध्ये पूरस्थिती किंवा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये सीआयटीयू संघटनेकडून कामगारांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन, यावेळेला कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामधून 10 टन बोगस डीएपी खत जप्त, खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या पथकाची कारवाई। जळगावच्या चाळीसगावमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी 10,000 रुपयांची लाच घेताना शिक्षक आणि लिपिकाला अटक, मेहुणबारे पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आला आहे गुन्हा दाखल। बुलढाण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा मूग पिकाला फटका, मुगाच्या शेंगांना कोंब येत असल्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या पिकामध्ये शेळ्या सोडल्या, हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये जिममधील युवकांना अवैधरित्या उत्तेजक इंजेक्शनची विक्री करणाऱ्याला पोलिसांकडून अटक, पोलिसांकडून 11 बॉक्समधील 55 इंजेक्शन जप्त, करमाळा पोलिसांची कारवाई। अमरावतीच्या कौंडण्यपूरची रुक्मिणी मातेची मानाची पालखी पंढरपूरकडे रवाना होणार, कौंडण्यपूर ते पंढरपूर 33 दिवसाच्या वारीला आजपासून सुरुवात।